तुमचं घर खूप छान आणि सुंदर आहे. हो हो. तुम्हाला काही प्रवास वगैरे व्यवस्थित झाला? एकदम एकदम व्यवस्थित. सापडलं ना घर लगेच? हो हो. तसं मी ते location- अगं हे काय आवडलं नाही अजून? काही तुला सांगितलं ना मला लग्न नाही करायचंय. अगं हो ठीक आहे, तुला लग्न नाही करायचंय, पण त्याला एकदा भेटून तर घे. हे बघ, वेल एज्युकेटेड मुलगा आहे, बिझनेसमॅन फॅमिली आहे, चांगली लोक आहे, ओळखीतली लोक आहेत. अजून काय हवं असतं? बरं ठीक आहे, येते मी. ठीक आहे, लवकर तयार होऊन ये. पटकन. बाकी बाकी एकदम ठीक. काय करतोय सध्या केतन? मी वडिलांच्या कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून काम करतोय. अरे वा. आता कंपनीची सगळी जबाबदारी हळूहळू तोच घ्यायला लागलेला आहे. आमचा बरं, पूर्ण बरं. विश्वास आहे त्याच्यावरती. एवढ्या लहान वयात खरंच छान प्रगती केली. सिया पण आता तिचं कॉलेज संपलंय. बर मी आता नुकतीच कंपनी जॉईन केली आहे. बर. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहे ती, करते ती का. त्यांना समोर काहीतरी काम. तुम्ही काय घेतो? बस. बस बाळा बस. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा तिला. मुलीला काय आवडतं, काही छंद वगैरे? मला ड्रॉइंग, परत पुस्तक पण वाचायला आवडतं आणि ट्रेकिंग करायला मला जास्त आवडतं. मी काय म्हणतो, तुम्हाला एकांतात काही बोलायचं असेल तर वरती टेरेसवर जाऊन बोलू शकता. आपलंच टेरेस आहे. नाही अगदी बरोबर आहे. निर्धास्तपणे तुम्ही दोघ जण जाऊ शकता. घेऊन जा त्यांना. ऐक ना, मला इंटरव्ह्यू द्यायला खूप भीती वाटते. काळजी करू नका, मी पण इंटरव्ह्यू घेणारे HR नाहीये. मग एक प्रश्न विचारू? विचारा ना. चहा बनवायला येतो का? येतो, पण रोज मीच बनवणार असेल अशी आट असेल तर विचार बदला. नाही नाही, मी चहा बनवतो. पण मी चहा बनवला की लोकांना अजून एक कप प्यावंसं वाटतं, कारण पहिला चहा आवडत नाही ना. म्हणजे अजून प्रशिक्षण सुरू आहे वाटतं. हो, तसंच समजायचं. बरं, आता मी एक प्रश्न विचारू का? हो चालेल. तुम्ही लग्नानंतर असेच शांत राहणार का? नाही नाही, मी मुळात शांत नाहीये. एकदा झालं लग्न की होईल सर्व बरोबर. मी इतका बोलतो की आई बोलते हे याचा आवाज बंद करण्यासाठी रिमोट हवा. मग तुमच्या म्यूटचं बटन मी असायला हवं. हो चालेल ना. आता एक खरं सांगू का, मला पैशापेक्षा नातं महत्वाचं वाटतं. आयुष्यात हसत खेळत एकमेकांची साथ असणं खूप महत्वाचं. मलाही तसंच वाटतं. घर गाडी यापेक्षा ना हसू आणि आपुलकीची माणसं जास्त आवडतात. मला असं कळलं की तुम्हाला लग्न करायची इच्छा नव्हती, पण तुमच्याकडे बघून तर असं वाटत नाही. नाही म्हणजे विचार बदलायला वेळ लागत नाही. म्हणजे मी फिक्स समजू का? हो. मग पुढे काय? मला वाटलं होतं पोलीस लोक खूप रूढ असतात, पण तुम्ही तसे वाटत नाही. ते कसं आहे ना, केसवरती डिपेंड असतं. तू जर माझ्या सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत दिली तर मलाही थर्ड डिग्रीची गरज पडणार नाही ना. नाही म्हणजे आमच्या दोघांच्याही घरी स्थळ आवडली होती आणि मी आईला खूप समजून सांगितलं होतं, पण काहीच उपयोग झाला नाही. अरे मग तू हे त्याला सांगायचं ना. कमीत कमी त्या बिचाराचा जीव तरी वाचला असता आणि त्यानेही तुला समजून घेतलं असतं. तसं केतन मनाने खूप चांगला होता आणि शिवाय आयुष्यभर एकाच व्यक्तीसोबत राहायचं म्हणाल्यावर मला तो योग्य वाटायला लागला. त्या आईला म्हणजे डबल गेम. नाही सर, मला फक्त केतनचं मन दुखवायचं नव्हतं. मला तुझी मेंटॅलिटी आहे ना जरा विचित्र वाटते. असो, मग पुढे काय? मला असं वाटतं आपण हिल स्टेशनला जायचं का? हो, पण मला काय म्हणायचंय त्याआधी ना आपण तिकडे एकदा फिरायला जाऊयात, म्हणजे आपल्याला तिकडचं वातावरण पण कळेल. म्हणजे तुमच्यासाठी किती सोपं आहे ना एखाद्याच्या फिलिंग सोबत खेळणं. आणि होय ग, तुला बॉयफ्रेंड आहे हे तू केतनला सांगितलं होतं का? नाही नाही म्हणजे मी सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण माझी हिंमत नाही झाली. वा, म्हणजे मारण्यापेक्षा सांगायला जास्त हिंमत लागते वाटतं.
सर मला त्याला मारायचं नव्हतं, पण जेव्हा चेतनला कळालं तेव्हा तो मला ब्लॅकमेल करायला लागला. आणि मग मग चेतन आणि मी ठरवलं की केतनला संपवायचं. तुम्हाला फोटोज व्हिडिओ काढायला खूप आवडतं वाटतं. हो, मी जास्त फिरत नाही ना, त्यामुळे मग अशा हिल स्टेशनला आलं तर फोटो व्हिडिओ काढायला मला आवडतं. चला आपला एक सेल्फी घेऊया. हो हो. त्या नेचरचा व्हिडिओ घेतो. काय झालं? साप गेला इथून. सोके गेला आता, नको घाबरू, शांत हो. चल आपण त्या ठिकाणी जाऊया. नको नको, खूप उशीर झाला. आपण घरी जायचं का? लगेच? हो प्लीज जाऊयात ना. बर ठीक आहे. सेलिब्रिटी तू तर खूप फेमस झालेला का? नाही म्हणजे सोशल मीडियाच्या सगळ्या फेमिनिस्ट पेज वरती फक्त तुझीच चर्चा आहे. हो का? म्हणजे एवढं सगळं झालं आणि केतनला सारा संशय पण नाही आला का? नाही, पण झालेली गोष्ट त्यांनी घरी सांगितली, पण त्याच्या घरच्यांपर्यंत अशी गेली की मी केतनला सापापासून वाचवलं. आणि मग त्याच दिवशी चेतन आणि मी कॅफेत भेटलो. वा, तुला हे काम दिलं होतं ते बी जमत नाही तुला. अरे पण मी प्रयत्न केला ना. ऐन वेळेला तू बाजूला सरकला, त्यात माझी काय चूक? खोट काही पण. तुला प्रेम झालंय ते सांग ना. तू काहीही बोलतोयस हा? हो, मी वेडा आहे ना काही बोलायला. एक काम कर, तू त्याच्याशी लग्न कर आणि निघून जा. मी इथं बसतो टाळ्या वाजवत. असं कसं बोलतोयस तू? आणि मी सांगते ना, मी प्रयत्न केला. बरं एक काम करूया, मी पुन्हा त्याला त्या जागेवर घेऊन जाते. काही गरज नाही, तू त्याला फक्त घेऊन ये, बाकीचं मी सगळं बघतो. तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलास? एवढी क्रूर मानसिकता? मला नाही माहिती सर, पण चेतन जसं सांगत गेला तसं मी करत गेले. मी त्याच्या कोणत्याच गोष्टीला नाही म्हणू शकले नाही. आणि हे सगळं तू तुझ्या बचावासाठी बोलत नाहीस, हे कशावरून? सर मी खरं बोलते. कदाचित चेतनने माझ्यावर ब्लॅक मॅजिक केली असेल. हे बघ सिया, आपण जे काय बोलत आहे ते सगळं रेकॉर्ड होत आहे. त्यामुळे तू खोटं बोलून उगाच इथून पळवाट काढण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस. मी खरं बोलते. चेतन मला तांत्रिकाकडे घेऊन गेला होता आणि तेव्हापासूनच मी त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकायला लागले. आणि तो जसं म्हणेल तसं करत गेले. हे वाव, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. वेलकम. आता लवकरच आपल्या एंगेजमेंटची तारीख देखील फिक्स होईल. हा, पण मी काय म्हणते की आज माझा बर्थडे, तर आपण कुठेतरी फिरायला जायचं का? जाऊया ना. कुठे जायचं सांग? आपण लास्ट टाइम जिथे हिल स्टेशनला गेलतो ना, तिकडे जायचं का परत? मागच्या वेळेस आपल्याला एन्जॉय पण करता आलं नाही. जायचं का? चालेल. आता आपल्याकडे वेळ येतं, आताच जाऊया मग. हो, निघूयात. ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत होत्या. चेतन म्हणाला की मी पण सोबत येतो. आम्ही ठरवलं होतं की केतनला या सगळ्या गोष्टींपासून बेसावत ठेवायचं. मग ठरल्याप्रमाणे केतन आणि मी हिल स्टेशनला गेलो. केतन, हा माझा मित्र चेतन. स्वतःच्या खाजगी स्वार्थासाठी तू एक निष्पाप जीव घेतला. तुला कसंच काय वाटलं नाही? कोर्ट तुला या सगळ्या गोष्टीसाठी योग्य ती शिक्षा देईलच.